नमस्कार, मी पायल. RRC न्यूज मध्ये मी आपले हार्दिक स्वागत करते आणि आता पाहूया महत्त्वाच्या व ठराविक घडामोडी. शहरात होणार राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन. महापालिकेचे विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये मालमत्ता कर शिबिराचे आयोजन. दाळंबीच्या पुलावर लटकला कंटेनर. महिलेवर दुष्कर्म करणारे नराधम 4 तासाच्या आत गजाआड. अग्रसेन चौकात 2 कारमध्ये धडक. आता सविस्तर बातम्या. वसंत देसाई मैदानावर 19 ते 24 जानेवारी दरम्यान 19 वर्ष आयु मर्यादा असलेल्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आली आहे. अकोला येथील वसंत देसाई मैदानावर 19 ते 24 जानेवारी 2018 पर्यंत 19 वर्ष वयोमर्यादा असलेल्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेत मुलांचे 25 संघ तर मुलींचे 20 संघ भाग घेणार आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली. या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश, CBSE, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तराखंड, विद्याभारती, चंदीगड, दिल्ली, DAV, बिहार, IPSC, केंद्रीय विद्यालय संघटन, ओडिशा, उत्तर प्रदेश आदी संघाचे 418 बॉक्सर या स्पर्धेसाठी शहरात दाखल होतील. या बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग फेडरेशनचे 40 अधिकृत पंच उपस्थित राहतील, अशी माहिती देण्यात आली आहे. 63 स्कूल नेशनल बॉक्सिंग चैंपियनशिप के लिए अकोला में आयोजित की जा रही है, जिसकी तैयारी पूरी तरह हो गई है. जिसमें हमने अंतर्राष्ट्रीय स्तर के 3 रिंग बनाए हुए, बॉक्सिंग रिंग बनाए हैं और एरिना भी काफ़ी सुंदर बना हुआ है. उसके साथ साथ हम लोगों ने उद्घाटन कार्यक्रम उस उद्घाटन कार्यक्रम और सभी चीज़ों को एक यादगार बनाने के लिए का प्रयत्न माननीय जिलाधिकारी श्री आस्तिक पांडे सर ने के पॉजिटिव एटीट्यूड की वजह से और एकदम उन्होंने पॉजिटिव दिखाया और खूब उत्साह दिखाया और इसलिए इस टूर्नामेंट में हम एकदम ग्रिप और उसको हमको काम करने के लिए और जान आ गई और मैं पूरी तरह बोल सकता हूँ कि जिला अधिकारी श्री आस्तिक पांडे सर के मार्गदर्शन में ये आयोजन भव्य दिव्य होगा, क्योंकि इसमें हमारा पूरा जिला के अधिकारी आदरणीय कुलकर्णी सर, हमारे पूरे बाहर की टीम खूब मेहनत कर रही है और मैं आशा करता हूँ कि शहर के लोगों ने ज़्यादा से ज़्यादा लोगों ने वहाँ आना और इस राष्ट्रीय कार्यक्रम को और अकोला पर्व की तरह इसको मनाने का प्रयत्न करना. अकोला महानगरपालिकेच्या कर वसुली संदर्भात मनपा अकोला व विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अकोला महानगरपालिकेच्या कर विभाग व विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्स या कार्यालयात संयुक्तरित्या शहरातील व्यापाऱ्यांसाठी मनपाच्या कर वसुलीबाबत मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले. विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्ष विजय जनपालिया यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या शिबिरात विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे सचिव निकेश गुप्ता, मनपा कराधीक्षक विजय पारतवार हे उपस्थित होते. सध्या मनपातर्फे शहरात कर वसुली मोहीम राबविली जात आहे. महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या थकीत मालमत्ता कराचा भरणा वेळेवर करून सील व जप्तीसारख्या अप्रिय कार्यवाही टाळावी, असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री विवेक मुंगी, संदीप जाधव, सुशील ओवे, प्रफुल्ल नांदणे, वैष्णवी तेलगोटे, पूजा जामणे आदींनी अथक परिश्रम केले. महानगरपालिकातर्फे हे जे टॅक्स कलेक्शन आहे, हाऊस प्रॉपर्टी आणि शॉप आणि
यांचं सर्व कलेक्शनचा एक 4 दिवसाचा कॅम्प विदर्भ चेंबरच्या सभागृहात इथे आयोजित केलेला आहे। तर सर्वांनी या संधीचा फायदा घेऊन जास्तीत जास्त टॅक्स इथे येऊन भरण्याचा प्रयत्न करावा। तसेच आम्ही महानगरपालिकेला सुद्धा धन्यवाद देतो। महापौर साहेब, कमिशनर साहेब आणि सर्व यांचे अधिकारी इथे येऊन यांनी जे आम्हाला सहकार्य करीत आहे व आमच्या व्यापाऱ्यांना तिथे न जाता इथे चेंबरच्या कार्यालयात एक टॅक्स कलेक्शनची जी सुविधा प्रदान केली आहे त्याबद्दल महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी यांचे आम्ही विदर्भ चेंबरतर्फे आभार। सर्व व्यापारी उद्योजक यांना अकोला महानगरपालिकेतर्फे विनंती करण्यात आहे की आम्ही त्यांच्या विशेष मालमत्ता कर भरण्यासाठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या हॉलमध्ये आम्ही सुविधा केलेली आहे। तरी सर्व व्यापारी उद्योजकांनी इथे येऊन 31 जानेवारी 2018 पर्यंत जो शास्तीवरील कर माफ केलेला आहे याचा त्यांनी लाभ घ्यावा। बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या दाळंबी गावच्या पुलाजवळ एक कंटेनर लटकल्याने त्याला काढण्यासाठी पोलिसांना क्रेनची सहाय्यता घेणे भाग पडले। अकोला अमरावती मार्गावरील बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या दाळंबी गावानजीकच्या पुलावर एक मोठी दुर्घटना होता टळली। नागपूरकडून अकोल्याकडे येणाऱ्या एका मोठ्या कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनरचा समोरील भाग या कठडे नसलेल्या पुलावर खाली लटकला होता। हा कंटेनर पुलाखाली पडला असता तर मोठी दुर्घटना झाली असती, परंतु सुदैवाने ती टळली। या घटनेमुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। कंटेनरचा समोरील भाग बाहेर काढण्यासाठी बोरगाव मंजू पोलिसांनी एका केनला सुद्धा बोलाविले होते। या केनच्या सहाय्याने व मोठ्या प्रशासनाने शेवटी या कंटेनरला सरळ करण्यात आले, तेव्हा कुठे या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली। घटनास्थळी कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून बोरगाव पोलिसांनी उचित बंदोबस्त तैनात केला होता। शेतातून चारा देण्याचे आमिष देत दोघांनी एका महिलेवर आडीपाडीने बलात्कार केला। पोलिसांनी या दोघाही नराधमांना 4 तासाच्या आत बेड्या ठोकण्याची कारवाई केली। एका 47 वर्षीय महिलेला जास्तीचा चारा देत असल्याचे सांगून दोघांनी दुचाकीवर बसविले। सदर महिलेवर बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील दधमशेत शिवारात घेऊन जाऊन आळीपाळीने दोघांनी अत्याचार केला। सदर घटना रविवारची असून या प्रकरणी खदान पोलीस स्टेशनला मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे। स्थानिक मध्यवर्ती बस स्थानक परिसरात राहणारी एक 47 वर्षीय महिला नेहमीप्रमाणे खदान येथे चारा आणण्यासाठी गेल्या होत्या। सय्यद बिलाल, सय्यद मेहबूब व सागर उर्फ अविनाश वैराडे हे दोघेही राहणार बार्शी टाकळी हे त्यांना भेटले। यापेक्षा जास्त चारा देतो असे म्हणून त्यांना दुचाकीवर बसविले। ते तिघेही रिधोराजवळील दधमशेत शिवारात गेले। तिथे त्यांनी तिच्यावर आडीपाडीने अत्याचार केला। तिला धमकी देऊन ते परत आले। ती घाबरलेल्या अवस्थेत असताना पोलीस ठाण्यात पतीसोबत आली। त्यांनी घडलेला प्रकार खदानचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांना सांगितले। उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी खदान पोलीस स्टेशन गाठले। पोलिसांनी एकीकडे गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली तर दुसरीकडे सय्यद बिलाल व अविनाश वैराळे यास अटक करण्यासाठी पथक पाठविले। दोघांनाही अटक केली आहे। शहरातील अग्रसेन चौकात विरुद्ध दिशेने येणाऱ्या 2 कार आपसात धडकल्याने या रस्त्याची वाहतूक थोड्या वेळाकरिता बाधित झाली होती। अकोला रेल्वे स्थानक मार्गावरील अग्रसेन चौकात विरुद्ध दिशेने येणाऱ्या 2 कार आपसात धडकल्या। या अपघातात दोन्ही कारच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले। घटनेनंतर दोन्ही कार चालकांमध्ये चूक कुणाची यावरून बाचाबाची सुरू झाली होती। घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलीस घटनास्थळी पोहोचली होती। घटनेनंतर दोन्ही कार चालकांमधील बाचाबाची व वाद संपत नसल्याने शेवटी रामदासपेठ पोलिसांनी या दोघांनाही रामदासपेठ पोलीस ठाण्यात नेले। ठाण्यात पोहोचल्यानंतर या दोन्ही कार चालकांनी प्रकरण आपसात घेण्याची भाषा करणे सुरू केले। या घटनेमुळे या रस्त्यावरील वाहतूक थोड्या वेळाकरिता बाधित झाली होती। अचलपूरचे आमदार बच्चू कडू व अन्य तिघांना वाहतूक पोलिसास मारहाण केल्याप्रकरणी अचलपूर न्यायालयाने त्यांना 6 महिन्याची शिक्षा सुनावली आहे। प्रहार संघटनेचे अध्यक्ष व अचलपूरचे आमदार बच्चू कडूंसह तिघांना अचलपूर न्यायालयाने बुधवारी 6 महिने शिक्षा व 2000 रुपयांचा दंड ठोठावला। तथापि त्यांना प्रत्येकी 7000 रुपयांच्या मुचलक्यावर अपील करण्याची मुभाही कोर्टाने दिली। दरम्यान त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे।
वाहतूक विस्कळीत झाल्याच्या कारणावरून आमदार कडू यांनी वाहतूक पोलीस इंद्रजित रामेश्वर याला जाब विचारला असता त्यांनी प्रत्युत्तर दिले तेव्हा आमदारांसोबत असलेल्या तिघांनी वाहतूक पोलिसास मारहाण केली होती। न्यायालयाच्या निकालाबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली तर न्यायालयाच्या या निर्णयाचा आपण आदर करीत असून 353 व 186 या कलमाविरोधात आपण विधिमंडळात आवाज उचलणार असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले। आपल्या विविध मागण्यांना घेऊन 23 जानेवारीपासून मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन करण्याचा इशारा मनपा प्रशासनाला दिला आहे। अकोला महापालिकेचे सफाई कर्मचारी आगामी 23 जानेवारीपासून आपल्या विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन धरणे आंदोलन करणार आहेत। या संदर्भात अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या अकोला मनपा शाखेने मनपा आयुक्त व महापौरांसह अन्य पदाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। सफाई कामगारांचे वेतन नियमित देण्यात यावे, 5व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार 5व्या वेतन आयोगाची फरकाची राशीचे वितरण करण्यात यावे, तसेच मागील वर्षी केलेल्या 14 दिवसांच्या आंदोलनाचे कपात केलेले वेतन देण्यात यावे आदी मागण्या त्यांनी या निवेदनात केल्या आहेत। मालकीनीचा गळा दाबीत नोकराने घरातील सोन्या चांदीचे दागिने व नगदी 40,000 रुपये घेऊन पोबारा केला। पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत। एका महिलेचा गळा दाबून सोन्याचे दागिने व कपाटातील 40,000 रोख घेऊन एका नोकराने पोबारा केल्याची घटना मंगळवारी रात्री सरोपचार रुग्णालयासमोरील अपार्टमेंटमध्ये घडली। घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे। सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरोपचार रुग्णालयासमोरील अपार्टमेंटमध्ये नरेंद्र राठी राहतात। त्यांचे दुकान असून तेथे 3 ते 4 नोकर काम करतात। त्यापैकी समीर नावाच्या नोकराने त्यांना 4 दिवसाआधी 25,000 रुपये मागितले होते, परंतु त्यांनी पैसे देण्यास नकार दिला। तेव्हापासून तो त्यांच्या दुकानातही कामावर येत नव्हता। तो सायंकाळी मालक नरेंद्र राठी यांच्या घरी गेला। मालकाने पपई पाठविली असल्याचे सांगून उमा राठी यांना ती पपई दिली। त्या पपई घेऊन पाठीमागे वळताच त्याने मालकीचा गळा आवडल्याने त्या बेशुद्ध झाल्या। यावेळी त्याने त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि कपाटात ठेवलेले 40,000 रुपये रोख असा एवज घेऊन पोबारा केला। या घटनेची माहिती कोतवाली पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले। उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील हेही त्यांच्या पथकासह दाखल झाले। पोलिसांनी समीर सोबत काम करणाऱ्या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। या दरम्यान खदान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून ठाणेदार संतोष महल्ले तपास करीत आहेत। बुलढाणा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहनधारकांना तिळगुळ देत वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले। बुलढाणा पोलिसांनी मकर संक्रांती दिनी एक आगळावेगळा उपक्रम राबवून वाहन चालकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे। संक्रांती दिनी बुलढाणा येथील तामगाव पोलीसच्या ट्रॅफिक विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी मुख्य रस्त्यावर उभे राहून व त्या रस्त्यावरून येणाऱ्या प्रत्येक वाहन चालकास थांबवीत त्यांना तिळगुळ दिला। तिळगुळ दिल्यावर गोड बोलण्यासोबतच वाहन चालवितांना हेल्मेट घालणे, 4 चाकी वाहन चालवितांना सीट बेल्टचा उपयोग करणे, वाहनांची कागदपत्रे सोबत बाळगणे आदी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले। वाहतूक नियमांबाबत वाहन चालकांमध्ये जनजागृती करीत त्यांना तिळगुळ देऊन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा पोलिसांनी दिल्या। या उपक्रमास घेऊन तामगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री पारवे यांनी RRC न्यूजला माहिती दिली। निरीक्षक शशिकुमार मीना साहेब यांच्या मार्गदर्शनाने आज मकर संक्रांतीच्या सणानिमित्त रोडवरील 4 व्हीलर 2 व्हीलर यांना ट्रॅफिकच्या नियमासंदर्भात मार्गदर्शन करून त्यांना ट्रॅफिकच्या नियमाचे महत्त्व समजून सीट बेल्ट हेल्मेट वापरण्यासाठी आम्ही त्यांना तिळगुळ देऊन त्यांना गोड भाषेत समजून सांगत आहोत आज की त्यांनी हेल्मेटचा वापर करावा, सीट बेल्टचा वापर करावा आणि त्याचे फायदे त्यांना समजून सांगत आहे। आज महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्राच्या नाट्य महोत्सवात कारंजा येथील कामगार कल्याण केंद्राने गेले दयाचे राहुणी हे उत्कृष्ट नाटक सादर केले। शहरातील प्रमिलाताई ओक सभागृहात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ
विभागीय कार्यालय अकोलातर्फे आयोजित 65व्या प्राथमिक नाट्य स्पर्धेत कामगार कल्याण केंद्र कारंजातर्फे बुधवारी सायंकाळी गेले द्यायचे राहुणी हे नाटक सादर करण्यात आले। श्री श्रीपाद जोशी द्वारा लिखित व अश्विन जगताप द्वारा निर्देशित या नाटकात अश्विन जगताप, कुमारी पूजा हिंगासपुरे, कुमारी निकिता घाटे, किरण सवाईकर, कुमारी ऋषाली गाठवे, विजय गजभार, पूजा कोळसकर, अनुजा लोंदे, कुमारी वैशाली कटोरे आदींनी अप्रतिम भूमिका सादर करून या नाटकात रंगत भरली। रोज नवनवीन सादर होणाऱ्या नाट्य प्रस्तुतीमुळे नाट्यप्रेमी नागरिकांना नाटकांची मोठी मेजवानी मिळत आहे। पाहूया या नाटकाची एक झलक। माझी पुढे कोणी उरलं नाही पाचवं सांगू द्या बघ पण दामोदर किंवा नितीत रगत काय ते सगळं बोला नाव सांगू तुला अपूर्वाकडे झालं मला सरळ मग बाई तुमची आई खमर समजदार पारदर्शी जे काही आहे ते सरळ तुमच्या तुमच्या विशेषतः शेवटी पुन्हा एक नजर प्रमुख घडामोडींवर। शहरात होणार राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन। महापालिकेचे विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्समध्ये मालमत्ता कर शिबिराचे आयोजन। दाळंबीच्या पुलावर लटकला कंटेनर। महिलेवर दुष्कर्म करणारे नराधम 4 तासाच्या आत गजाआड। अग्रसेन चौकात 2 कारमध्ये धडक। पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह। नमस्कार।